एक महिन्यानंतर अखेर प्रशांत कोरटकरला अटक झालेली आहे। तेलंगणामध्ये अटक झाली। एक महिना त्याने पोलिसांना गुंगारा दिला, अखेर अटक झाली। आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे खरं तर अशा चिल्लर माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये हे आहे की एक महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देशविदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊंच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं आहेत त्याच्यावर विषय लावून धरला। त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला, आणि त्यामुळं शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं। आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। तर आज त्याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार होती, मात्र ही सुनावणी होण्याआधीच त्याला ताब्यात घेतले गेले। हा योगायोग म्हणायचा का? तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीनं गेले महिनाभर तो पोलिसांना मिळत नव्हता आणि आज ही सगळी सुनावणी होण्याआधी तो सापडलेला? आमच्या वकिलांनी, सरकारी वकिलांनी, पोलिसांच्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली होती आणि म्हणून कोल्हापूर न्यायालयातला त्याचा जामीन नाकारला गेलेला होता आणि उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती की जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीनं होणार होतं असं दिसत होतं आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर, त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे, म्हणून त्यांनी अटक करून घेतली असेल। कायदेशीर कारवाईपर्यंत अटक आता झाली असली तरी कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हटलात। मात्र असीम सरोदे यांनी युक्तिवादादरम्यान देखील कोर्टामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापुरातील देखील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तो घेतोय। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की ही सगळी केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर पोलीस देखील प्रयत्न करतील? खरं तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदरच जमा केलेले आहेत आणि त्यामुळं ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे, कारण ही लोकशाही आहे। पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे। तो कुठं राहिला महिनाभर, त्याच्या संपर्कात कोण होतं, त्याला का सपोर्ट करत होती, त्यानं काय काय हालचाली केल्या, या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं। गेल्या महिन्याभरात शोधण्याची गरज वाटते। त्याला वाचवणारी एक महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकडं तिकडं सापडत नसेल पोलिसांना तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो, असा अंदाज लावू शकतो। त्यामुळं त्यांचा शोध घेणं, आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं माझं मत। त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील मग गुन्हे दाखल झाले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? कोणाच्या सोबत होता, कोणी त्याला पूस लावली का, या संदर्भात देखील चौकशी व्हायला पाहिजे का? नेमकी मागणी काय आहे? त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे का? कारण महिनाभर त्यांनी त्याला ज्यांनी आश्रय दिला त्यांच्यावर देखील कारवाई, ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं, सपोर्ट केला, वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजेत। शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं। आत्ताची अपडेट अशी आहे की प्रशांत कोरटकरनं जो अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मागे घेतलेला आहे। त्याच्या वकिलांना येथे आता मुंबईमध्ये माहिती दिलेली आहे। मी सुद्धा आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे सरांशी बोललेलो आहे। एकदा तो जामीन होता तो अटकपूर्वसाठी होता, आता अटक झाल्यानंतर त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही, त्यामुळे मागं घेतला काय आणि न घेतला काय याचा काही संबंधच येत नव्हता। आता त्याला
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता, अटक झालेली आहे. तांत्रिकदृष्ट्या आता त्या अर्जाचा काहीच रिलेव्हन्स राहिलेला नाही असे आमच्या वकील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं माझा होतं. प्रश्न त्यासाठीच होता की एका बाजूला त्याच्यावर सुनावणी होणार होती, महिनाभर तो सापडत नव्हता, मात्र सुनावणी होण्याआधी 1 तासभर आधी तो पोलिसांना सापडतो. हा योगायोग मग म्हणजे कसं बघताय या सगळ्या या सगळ्याचाच तपास केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि हा योगायोग आहे का मुद्दाम म्हणून केला आहे हा सगळ्याचा तपास करायला पाहिजे. आता मी इथं बसून तर ते सगळं सांगू शकत नाही की नेमकं काय झालं, पण घटना अशा घडतात की योगायोग वाटावा असं वाटतंय. काय सांगाल, आपण पाहतो की तुमचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्या खालचे पोस्ट जर वाचले तर अनेक जण विकृत पद्धतीनं बोलत असतात. तुम्हाला फोन करताना सुद्धा रात्री 12:15च्या दरम्यान फोन आलेला आहे. म्हणजे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं जे खरे विचार मांडतात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो या महाराष्ट्रात असं वाटतं. सगळ्या भारतभरातच गेले 10-15 वर्ष ही परिस्थिती आहे. कारण सगळ्या भारतात आपली मित्रमंडळी आहेत. जे सत्य इतिहास मांडत असतात त्या सगळ्यांना असा त्रास दिला जातो. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं जातं, कुटुंबावर बोललं जातं. आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती प्रोफाईल लॉक असणारे असतात किंवा एका विशिष्ट विचारधारेच्या संबंधित एका विशिष्ट विचारधारेच्या फॉलोअर असणारी ही सगळी मंडळी आहेत. आणि ही विकृत मंडळी आहेत. त्यांना फक्त ते पाठीमागून धमक्या ते देतात. समोरून बोलायचं आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीचं धाडस झालेलं नाही. कारण आम्ही सत्य सांगतो आणि सत्य मी तर इतिहास संशोधनाचं जे काम करतो, अभ्यासाचं काम करतो, त्याच्यात कागदपत्र बोलत असतात. मी स्वतःचं काहीच सांगत नाही. जे सत्य कागदात आहे ते मी मांडत असतो. आणि असे ट्रोलिंग करणाऱ्यांना जसे हे कोरटकर सारखे विकृत आहेत तसेच हे ट्रोलिंग करणारे सुद्धा विकृत आहेत. यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. आणि समाज सगळं बघत असतोय की ग्रुपनं येऊन कशा पद्धतीनं एखादी टोळधाड जशी असते तशा पद्धतीनं सत्य इतिहास मांडणाऱ्यांच्यावर कशा पद्धतीने एका विशिष्ट विचारधारेचीच मंडळी एकत्र येऊन कसं करतात हे सगळं बघत असतं. शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालतं असं म्हणता. मग अशा गोष्टींवर या सरकारनं कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे असं वाटतं? महाराष्ट्रात कुठलंही सरकार येऊ दे ते शिवप्रेमी असतं अशी माझी धारणा आहे. मी पहिल्यापासून सांगतोय. मग कुठल्याही विचारधारेचे येऊ दे ते त्यांचे विचार वेगवेगळे असतील, पण अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्यावर एकदम खालच्या थरावर जाऊन बोलणाऱ्यांच्यावर सरकारनं कडक कारवाई करावी. त्यांना थोपवलं जायला पाहिजे. त्यांना ही अपेक्षा जशी सगळी माझी आहे तशी सगळ्या इतिहासप्रेमींची, सगळ्या शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या अनुयायांची आहेच. हिंदी में क्या कहेंगे प्रशांत कोरटकर को आज गिरफ्तार किया है? उसको वो इधर उधर भाग रहा था और अभी उसको डिटेन किया गया है, अटक किया गया है ऐसी खबर आ रही है. 1 महीना हो गया. जो विकृत आदमी था शिवाजी महाराज के बारे में जो विकृति उसने बोली थी, 1 महीना भर वो पुलिस के हाथ में नहीं आया था. अभी आया है, इसके लिए समाधान है. लेकिन इससे ज़्यादा भी महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के जो शिवाजी महाराज के विचार के अनुयायी हैं, उन्होंने जो ये विषय ज्वलंत रखा उसके लिए मैं सब पहले आभार मानता हूँ. कितने दिन तक वो भागता रहा, इसके पीछे कोई शक्ति हो सकती है? मैंने पहले भी बोला था कि एक यंत्रणा है जो इस कोरटकर को और कोरटकर जैसे आदमियों को बचाने की कोशिश में रहती है. ये कौन सी यंत्रणा है, इसका जो तलाश है वो पुलिस दल ने भी किया चाहिए और महाराष्ट्र का जो शिवप्रेमी मंडली है उन्होंने भी की चाहिए.